खामगाव तालुक्यातील पाळा गावची ही निंबाजी कोकरी आदिवासी आश्रमशाळा. ज्ञानदानाच्या नावाखाली इथं सुरू होतं कोवळ्या कळ्यांना कुस्करण्याचं काम. आणि हे दुष्कृत्य करत होता इत्तुसिंह पवार. इत्तुसिंह या शाळेचा माजी विद्यार्थी आणि शाळेला विद्यार्थी शोधून देणारा एजंट. ही शाळा म्हणजे कोकरे कुटुंबियाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच होती. चपराशी, स्वयंपाकी, लिपिकापासून तर थेट शिक्षकांपर्यंत बहुसंख्य भरणा हा कोकरे घराण्यातील व्यक्तींचाच होता. आणि म्हणूनच शाळेत कोणत्याही पदावर नसणारा इत्तुसिंहचा शाळेत बिनबोभाटपणे वावर सुरू होता. याच संधीचा फायदा घेत त्यानं अनेक कोवळ्या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. या प्रकरणी बुलढाणा पोलिसांनी आतापर्यंत 15 आरोपींना अटक केली आहे, तर 2 आरोपी अद्याप फरार आहेत. अटक झालेल्यांमध्ये इत्तुसिंहचाही समावेश आहे, मात्र त्याच्याविषयी पोलीस काहीच बोलत नाहीत. अनेक चिमुकल्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करीत आहे आणि याची माहिती शाळा प्रशासनाला नाही आहे, मॅनेजमेंटला नाही आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांनाही नाही आहे. या प्रकरणातील पडद्यामागचे जे आरोपी आहेत त्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत अशा प्रकरणाला आळा बसणं शक्य नाही. हे प्रकरण समोर आल्यानंतर अनेक गंभीर गोष्टी उघडकीस आल्या. या आश्रमशाळेत 105 विद्यार्थिनी आहेत, मात्र शाळेतील अधीक्षिका रात्री मुलींच्या हॉलमध्ये थांबतच नव्हत्या. ती जबाबदारी त्यांनी इत्तुसिंहवरती सोपवली आणि याचा गैरफायदा इत्तुसिंहनं घेतला अशी माहिती समोर येते. आतापर्यंत 2 विद्यार्थिनींनी अत्याचाराची तक्रार नोंदवली आहे, मात्र हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या धक्कादायक घटनेनंतर राजकारणही चांगलंच तापू लागलंय. आमचं इथं काही मुलं नाही, तर आमचं कोणी कर्मचारी बी नाही या शाळेवर. आमचा काही संबंध येत नाही इथं या शाळेवर. हे फक्त गावाचं नावाचं खराब होऊन राहिलं आहे, बस बाकी काय. हे प्रकार व्हायला नको. या प्रकरणामुळे पाळागाव राज्यभरात चांगलंच चर्चेत आलं. या गावात आता नीरव शांतता आहे. गावाची नाहक बदनामी झाल्याची खंत गावकरी व्यक्त करतायत. या सरकारच्या काळामध्ये ज्यांच्यावर आक्षेप झाले त्यांनी कोणीच राजीनामे दिले नाही. उलट माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुंदर त्यांना क्लीन चिट दिलेली आहे. तर त्याच्यामुळे काळाच्या ओघात हे सगळ्या मागण्या वगैरे, राजीनाम्याच्या मागण्या वगैरे येतीलच. पण राजीनाम्याची मागणी करण्यापेक्षा ती तर करूच आम्ही, पण तरी ह्या संस्था सुधारल्या पाहिजे. इथे 400 मुलांचं भवितव्य इथे घडत असताना, आणि म्हणून ते किती संवेदनशील आहे हे त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवावंच. पण पहिल्यांदा इथे कारवाई होणं आवश्यक आहे. खरं म्हणजे मुली, जेवढ्या मोठ्या मुली, कोवळ्या मनाच्या मुली, लहान वयाच्या मुली रात्रभर राहतात, तिथे कोणी एक स्त्री झोपायला पाहिजे. पहिली जबाबदारी जी कोण असेल, संस्था मॅनेजमेंट जे आहे ती क्रिमिनल आहे आणि ज्याने डायरेक्ट हे केल्या याच्यामध्ये अनेक मुलीवर हे होऊ शकते. म्हणून जे इन्क्वायरी ऑफिसर आहे त्या इन्क्वायरी ऑफिसरने सगळ्याची चौकशी केली पाहिजे, त्यांना विश्वासात घेतला पाहिजेत. याच्यातही अनेक आरोपी आहेत ते उघडकीस आले पाहिजेत. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात घडलेला हा प्रकार नवा नाही. यापूर्वीही असे प्रकार घडलेत. कित्येक प्रकार तर उघडकीस आलेही नसतील. मग हे अपयश कुणाचं? सरकारी व्यवस्थेचं, कायद्याचं की ढासळत चाललेल्या समाज व्यवस्थेचं? अशा विकृतीला आळा घालण्यासाठी आता समाजानंच पुढाकार घ्यायला पाहिजे. तरच निष्पाप बालपण सुरक्षित राहील. जय जगड, झी मीडिया, अकोला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.